हॅलो फ्रेंड, तर आता वाजलेले आहे 4:30 आणि आता जत्रावरून आलो. गडीमला गेलो मित्रांनो जत्राला. आणि पिल्लू पण इकडे खेळतोय. हा का? तर दाखवतो कशी खेळते बघा बरं. बरं आहे का? बाबा आले का? अयो बाबा आले ना. शिवण्या तिला असले मजा वाटते. ए शिवण्या नाही पड. नाही पडत चला. नाही. तिला भारी वाटतंय असं बाहेर. हा हा खाली आणलंय ना अंगणामध्ये. सारं शिवर पाहून घेतले टकामाका चौकून फिरून. मजा वाटते तिला असं बघा. याची कोंबड्या मिळ्या पाहिल्या का? मग कोंबड्या पाहिली, आंबा पाहिली. आंबा पाहिली. काय पाहिलं अजून? तुला बाबा कोण आहे का? पुरी नाही आले पोरी काय आता दंग आहे तिथं. रंग आहे का? म्हणलं जाऊ द्या. ताई दंग गेले म्हणजे दंग आहे म्हण बरं. रंग आहे. रंग आहे. ती अजून एवढी बसत नाही ना, त्याच्यामुळे त्याच्यात व्यवस्थित इकडे गाय पण बांधून झाले. ओके. काय म्हणती? अक्षय म्हणलं काय बांधून दिलं. काय म्हणते? ऐका तिचं थांबा. काय ग बाई आत्या आत्याच म्हणती फक्त बस. कोण आली बरं का ती पहिला अक्षय? शब्द आत्ते बोलली. तर चला आत्या म्हणती. त्याच्याच पाहत विपुल. ऐक किती नजर लायते. नाही नजर लायचंय. हॅलो फ्रेंड, तर मिस्टर ते आत्ताच आले घरी आणि आता त्यांच्यासाठी मस्त असं चहा ठेवलेला आहे. उकळतोय चहा बी. तर आता चहा करून झालाय, तर चला आता बाहेर घेऊन जायचं आहे चहा. आत्या, मामा आणि मिस्टर. तर आणू सोनून त्या तिकडंच आहे, त्या तर काय आल्या नाही, आज येतील उद्या. हॅलो फ्रेंड, तर आता संध्याकाळचे 6-6:30 वाजले आणि इकडे देवाची देवपूजा पण केलेली आहे मी. हे बघा, देवाची देवपूजा केली. त्यानंतर आता स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे. तर आता आहे ना शिवण्यासाठी थोडंसं खायला करते मी. तर गावठी तूप आहे, घरचं आत्या बनवते घरी. तर गावठी तूप टाकलेले आहे, त्यात थोडीशी 1-2 पाकळ्या लसणाच्या टाकल्या आहे आणि मिक्सरमधून मी ना डाळ भात काढले होते, तर ते पण टाकले. डाळ भाताचं सूप बनवते मी. तिला आवडतं डाळ भाताचं सूप, भारी म्हणजे चांगलं खाते ती, आवडीने खाते, त्यामुळे तिच्यासाठी बनवते मी. तर आता इथे ना डाळ भाताचं सगळं शिजून झालेलं आहे. तर आता तिला मी गाळून देणार आहे, म्हणजे चाळणीने. बघा, चाळण पण घेतलेली आहे, तर चाळणीने व्यवस्थित गाळून द्यायचं. तिले ए शिवन्या, काय पप्पा सोबत खेळती? हा, काय आलं उचलून घ्या म्हणती ना. हा का? उचलून दाखवा फक्त घरात काय 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 नाही, नाही का? पूर्ण घराला गोलगार का मारायला लावती काय? पिल्लूसाठी खायला, हे पिल्लूसाठी खायला, तुझ्यासाठी खायला बनवते ना. तुला आवडतं ना डाळ भात सूप? शिवन्या भूक लागली तिला, आता चिडचिड करते. हे काय चालू आहे, आता त्याला फक्त उकळी येऊन द्यायचं. तर आता हे थोड्या वेळ 5-6 मिनटं, तर थोड्या वेळ 5 मिनटं हे शिजून देऊ. तर आता इथे ना डाळ भाताचं सगळं शिजून झालेलं आहे. तर आता तिला मी गाळून देणार आहे, म्हणजे चाळणीने. बघा, चाळण पण घेतली नाही, तर चाळणीने व्यवस्थित गाळून द्यायचं. तर हे बघा, असं गाळून घेत राहते मी चाळणीने, म्हणजे थोडंफार असलं तर वर चाळणीने अटकून येतं आणि मस्त असं सूप रेडी होतं डाळ भाताचं. मस्त सूप बनवलं आहे त्याच्यासाठी, गरम गरम. हॅलो फ्रेंड, तर आता आली मी किचनमध्ये स्वयंपाक करायला. तर आहे ना आज मिस्टर आणि मामा तीन रुपाताई त्यांच्याकडे गेले होते. तर त्यांच्या इथं कंदुरीचा कार्यक्रम होता, त्यासाठी गेले होते मिस्टर आणि मामा. आणि मी नात्या नाही गेले, कारण की घरी पण लागतं, त्यामुळे मग मी नात्या नाही गेले, फक्त मिस्टर आणि मामा गेलेले, म्हणजे गेले होते कंदुरीच्या कार्यक्रमासाठी. आणि तिथं सोनाताई त्या पण आलेल्या होत्या. सोनाताई, दादू, सोनाताई त्यांची मोठी जाऊबाई आणि त्यांचे मिस्टर, ते सगळे पण आलेले होते. पण मिस्टरांनी ना तिथली काही व्हिडिओज नाही घेतली, डायरेक्ट घरी आले स्टार्ट केली व्हिडिओ. त्यामुळे पिल्लूला नादी लावून खाऊ घालू राहिल्या. तशी खात नाही ना, मोबाईल पाहती पिल्लू, फोन पाहती. अयो
पिल्लूला गाणं लावलं हिनं मोबाईलवर. कश पाहतीये. शान आहे पिल्लू. तर इकडे ना तिच्यासाठी थोडंसं पातेल्यामध्ये ना पाणी गरम केलं होतं. म्हणजे डायरेक्ट असं गार पाणी पाजती नाही लहान बाळाला. तर पाणी जे राहतं ते ना गरम करून घ्यायचं थोडंसं. त्यानंतर गरम करून घेतलं मी आणि चाळणी परत गाळून घेतलं व्यवस्थित. कारण आपण मधलं खाऊ घालतो ना, मग ताण पण लागते. मग पाणी आता उन्हाळा दिवस लागलेले आहे त्यामुळे तिला पाणी पाजित राहतो आम्ही. तर कंदुरीच्या कार्यक्रमावरून घरी यायच्या वेळेस आहे ना मिस्टरांनी आणि मामांनी ना मटण आणलंय. तर चला आज करायची मस्त अशी मटणाची भाजी आणि बाजरीच्या भाकरी. हॅलो फ्रेंड, तर स्वयंपाक करून झाला, गाया निवांत बांधले, आता दूध पण काढून झालं आणि आता जेवायला बसलोय. मस्त चिकनची भाजी बनवली, तरी पण खूपच आली दिसती आज. मस्त बाहेर बसले हवेशीर. रविवार पण थोडीच केली भाजी. कांदा लिंबू आहे. राहुलच्या बापाला काही जेवायचं नाही. गळी मरून बोकड्याची कंदुरीचा कार्यक्रम होता मित्रांनो. आले खाऊन आलोय आता आमच्या दोघींसाठीच भाजी. आणि म्हणलं यांना पण येतात. तुम्ही खाणारच आहे, येणारच. संध्याकाळचं ती जिरलंय म्हणलं आता आता घरची. दुपारचं जेवण होते. मोटरसायकल हे रात्रीच आहे. दादाला तरी नाही आवडत लई. थोडी थोडी भाजीला ह्या भाजीला तरी जादा येते का हो? मुगाच्या भाजीला प्रत्येक याच्यात बघा तुम्ही कार्यक्रमामध्ये. थाळा कुठे गेला आपला? हे काय हे दोन्ही